वळूया पुढल्या बातमीकडे। सर्वोच्च न्यायालयानं चिंता कुठल्या विषयावरून व्यक्त केली आहे पाहूयात। सीबीएसईनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत इयत्ता 9वी पासून तिसरी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। 9वी मध्ये विद्यार्थी 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतो। अशा वेळेस नवीन भाषा अनिवार्य केल्यास विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शैक्षणिक ताण येऊ शकतो। ही बाब सीबीएसईच्या नव्या 3 भाषा धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी दरम्यान समोर आली। याचिकाकर्त्यांनी नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांवर, शाळांवर आणि शिक्षकांवर अचानक अतिरिक्त भर पडेल अशी भूमिका मांडली। दुसरीकडे सीबीएसईनं न्यायालयात आपली भूमिका मांडताना अनेक संलग्न शाळा आधीपासूनच 2 किंवा अधिक भारतीय भाषा शिकवत असल्याचं सांगितलंय। सर्वोच्च न्यायालयानं अंतिम निर्णय दिलेला नसून या धोरणाबाबत पुढील सुनावणीत अधिक विचार केला जाणार आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात। इयत्ता 9वी पासून नवी भाषा सक्तीची करणं योग्य वाटत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। 9वी हा बोर्ड परीक्षेच्या तयारीचा महत्त्वाचा टप्पा असतो, त्यामुळे 9वीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त भार देऊ नये। अनेक शाळांमध्ये तर 8वी पासूनच 10वीची तयारी करून घेतली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकचा भार असतो, अभ्यास असतो। अशा वेळेस नवीन भाषा शिकवणं विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण आणू शकतो असं सर्वोच्च न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय। नवीन भाषा शिकवायची असेल तर ती 6वी पासून सुरू करणं अधिक योग्य आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। लहान वयात भाषा शिकणं विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपंही असतं, त्यामुळे 6वी पासून तिसरी भाषा तुम्ही शिकवू शकता। केंद्र सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिले। तर या विषयावर शिक्षण तज्ञांनी काय मत मांडलंय ते पाहूयात। सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये एनईपीच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून त्रिभाषा सूत्रासंबंधाने काही अंतरिम मत व्यक्त केलेलं आहे। त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी या 9वी 10वी पासून सीबीएसई मध्ये न करता इयत्ता 6वी पासून पुढे करावी असं मत नोंदवलेलं आहे। त्यातनं असं एक मत प्रदर्शित होतंय की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला, त्रिभाषा सूत्राला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने विरोध केलेला आहे। पण तसं कुठल्याही धोरणाला विरोध आहे असं काही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या मतावरनं निदर्शनास येत नाही। त्याच्या अंमलबजावणी संबंधाने काही वेगळं मत या ठिकाणी नोंदवलेलं असू शकतं। परंतु जी याचिका आता सर्वोच्च न्यायालयामध्ये विचारार्थ आहे त्याच्यामध्ये ती याचिका दिल्लीतल्या आणि नोएडातल्या काही पालकांनी केलेली आहे। ते पालक 17-18 पालक आहेत, जे अत्यंत कमी माहितीच्या आधाराने स्वतःच्या पाल्याच्या काही माहितीच्या आधारानेच त्यांनी ती याचिका दाखल केलेली आहे। परंतु सीबीएसईने जी माहिती सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेली आहे ती माहिती ही खूप व्यापक आहे। त्याच्या माहितीची कुठलीही दखल न घेता पालकांनी आपल्या पाल्याच्या माहितीच्या आधाराने ही याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे ती अपुऱ्या माहितीच्या आधाराची याचिका आहे असं स्पष्ट मत आहे। त्यामुळे पुढील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय या सर्व माहितीचा विचार करून अंतिम निर्णय देईल हा एक भाग। आणि आता जे विद्यार्थी 7वी 8वी मध्ये आहेत, 9वी मध्ये आहेत, ते जेव्हा 10वीच्या परीक्षेला जातील त्यावेळेला ती परीक्षा ही सीबीएसई बोर्ड घेणार नाहीये, तर ती परीक्षा ही शाळाच त्यांची घेणार आहे। त्यामुळे त्यावेळेला बोर्डाला त्या परीक्षा घ्याव्या लागणार नाहीत। त्यामुळे या संबंधाने कुठल्याही प्रकारचा संभ्रम असता कामा नये। आणि दुसरा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की जे तामिळनाडू सरकारने ज्या ठिकाणी हिंदीची सक्ती वगैरे या पद्धतीची काही भूमिका घेतली, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हिंदीची सक्ती असा विषय या ठिकाणी उपस्थित होत नाही। भारतीय भाषा 2 शिकणं आणि हे महत्त्वाचं आहे। भारतीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये जावं लागतं, वेगवेगळ्या विषयामध्ये त्यांना अध्ययन करावं लागतं। त्यामुळे 2 भारतीय भाषा शिकणं आणि 1 परकीय भाषा शिकणं याच्यामध्ये कुठल्याही धोरणामध्ये चूक आहे अशी आत्ता त्या ठिकाणची परिस्थिती नाही, हे या निकालावरनं स्पष्ट होतंय। अंमलबजावणीबाबत
अधिक तपशिलात चर्चा होईल आणि सीबीएसईच्या माहितीचा योग्य तो विचार सर्वोच्च न्यायालयामध्ये होईल अशी या ठिकाणी आशा आपण करायला हरकत नाही.